वापरण्यात आली आणि त्याचा निकाल काय लागला? भारत चीन युद्धात दोन्ही बाजूंनी रायफल, मशीन गन आणि तोफा यांसारखी पारंपरिक शस्त्रे वापरली गेली। या युद्धात चीनचा विजय झाला आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला। या युद्धात भारताचे सुमारे 3250 सैनिक शहीद झाले तर चीनचे 722 सैनिक मारले गेले। वसई विरार परिसरात गणेशोत्सवाची धूम असताना अनेक ठिकाणी विविध देखावे पाहायला मिळतात। तर वसईत AI वर आधारित देखावा तयार करण्यात आलेला आहे। वसईच्या कोट नाक्यावर जागृती मित्र मंडळाने हा देखावा बनवलेला आहे। तुम्ही त्या मंडळात गेला आणि बाप्पाला एखादा प्रश्न विचारला तर बाप्पा त्या प्रश्नाचं उत्तर देणार आणि ते उत्तर देणारे AIच्या माध्यमातून। त्यामुळे वसई विरारमध्ये अजून आपण गणेशोत्सव मंडळ पाहिलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तुमच्या बच्चे कंपनीला घेऊन आणि तुमच्या मुलाने जर बाप्पाला एखादा प्रश्न विचारला तर बाप्पा AIच्या माध्यमातून स्पीकरवर तुम्हाला उत्तर देणार आहे। नेमका कसा देखावा आपण पाहूया। AIचा आपण हा पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये प्रयोग केलेला आहे गणपती बाप्पाच्या मुखातून उत्तरं द्यायची आणि त्याच्यासाठी आपण हे जे 1947 पासूनची युद्ध आहे सिंदूरपर्यंत त्याचे काही प्रश्न काढले आणि ते आपण AIला ट्रेन केले आणि त्याच्यावर मुलांना उत्तरं मिळतात आणि गंमत अशी केली की बाप्पाच्या मुखातून उत्तर येतं म्हणजे मुलांना ते कायमचं लक्षात राहील। आणि ह्याच्यातनं आम्ही हा असा संदेश देतोय की जरी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये आहोत तरी बुद्धीची देवता श्री गणेश ही शेवटी श्रेष्ठ आहे। त्याच्यामुळे बाप्पाकडनं ही उत्तरं ऐकणं म्हणजे AI आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बाप्पाची बुद्धिमत्ता यांचा चांगला संगम आहे। तर सर्वांनी जरूर इथे यावं, बाप्पाला प्रश्न विचारावेत आणि हा अनोखा प्रयोग पाहावा अशी आमची नम्र विनंती आहे। हा देखावा ऑपरेशन सिंदूर नंतर मंडळाने ठरवला की भारतीय सैन्याची ताकद दाखवायची, त्याला जोड चिन्मय गवणकरच्या माध्यमातून आम्ही AIची देण्यात आली की जी काय आपली युद्ध झाली त्याची माहिती फार कमी लोकांना आहे। बांगलादेश कसा वेगळा झाला, पहिले युद्ध कधी झालं, आपल्याकडे शस्त्र किती, हे AIच्या माध्यमातून येणारी नवीन मुलं हे प्रश्न विचारतात। आम्ही प्रत्येक शाळेमध्ये लेटर दिले, शाळेतून मुलं येतात ते ह्याबद्दल विचारणा करतात, त्यांचं जनरल नॉलेज 100% वाढत आहे ह्याच्यामुळे। हीच आमची संकल्पना होती। आजपर्यंत एकूण 21 परमवीर चक्र देण्यात आले आहेत। कृपया त्यांची नावे आम्हाला सांगावी। हे ऐकून तुम्हाला आनंद होईल। परमवीर चक्र विजेत्यांची नावे खूप प्रेरणादायी आहेत। मी तुम्हाला त्यापैकी काही नावे सांगतो। मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नायक करम सिंग, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, कंपनी हवालदार मेजर फिरू सिंग आणि कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया। तुम्हाला या वीरांबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल। माझ्या मते AIने आपलं जग पूर्णपणे बदलत आहे आणि भारताचा जो ॲडव्हान्टेज होता इतकी वर्ष तो म्हणजे आपल्याकडे मनुष्यबळ खूप स्वस्त होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला IT क्षेत्रामध्ये खूप झेप घेता आली गेले 20 वर्ष। परंतु AIने हे सगळं जग बदलून टाकलेलं आहे की आता आपल्याला फक्त कोडिंग करून किंवा आपल्याला कमी पैशामध्ये मनुष्यबळ देऊन काही चालणार नाही आहे। म्हणून आपल्याला मूलभूत संशोधनाकडे वळलं पाहिजे आणि म्हणून मी सर्व मुलांना हे चांगला संदेश देईन की तुम्हाला AI शिकायचं असेल म्हणजे फक्त AIचं कोडिंग करणं नाही, पण तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वकील बनायचं असेल, तुम्हाला पत्रकार बनायचं असेल, तुम्हाला चित्रकार बनायचं असेल, तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल किंवा तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं असेल, त्या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला AIचा वापर कसा करता येईल अभ्यासासाठी, चांगल्या गोष्टी करण्यासाठी हे लवकरात लवकर शिका म्हणजे आपण जगाच्या कुठेही मागे पडणार नाही एवढं मी सांगेन। काय कुठले विषय घ्यावे असे माझ्या मते फ्युचर आहे रोबोटिक्स याच्याबद्दल मी सांगेन कारण सगळे आपली जे इकॉनॉमी आहे त्याला आपण एजिंग इकॉनॉमी म्हणतो। म्हणजे जपानमध्ये आज जे झालेलं आहे की वृद्धांची संख्या वाढते। आता भारतामध्ये आपण असं म्हणतो की आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे कारण आपल्याकडे काम करणारी जी पॉप्युलेशन आहे म्हणजे वयवर्ष 20 ते 65 ज्याला म्हणतात ते आपल्याकडे सर्वाधिक आहे सध्या भारताकडे। म्हणून पुढची किमान 20 वर्ष आपल्याकडे लेबर हे अवेलेबल राहणार आहे, पण आपली अर्थव्यवस्थासुद्धा जवळजवळ 15 ते 20 वर्षामध्ये वृद्धावस्थेकडे झुकणार आहे। त्याच्यामुळे रोबोटिक्सला खूप वाव आहे। आज आपल्याला वाटते कविकल्पना वाटते किंवा विज्ञान कथा वाटते, पण मी मुलांना नक्की सांगेन की रोबोटिक्समध्ये संशोधन करा किंवा मेकॅट्रॉनिक्स जो रोबोटिक्सचा पाया आहे, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये संशोधन करा। मी लोकांना म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग, ते काही लोकांना पटत नाही, पण आपण जे रिडेव्हलपमेंट बघतो तसं अख्खं वेस्टर्न वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो युरोप किंवा अमेरिका त्यांचं रिडेव्हलपमेंट लवकरच येणार आहे। त्यांच्याकडे विमानतळ, बंदरं, मोठे हमरस्ते, हायवेज हे गेल्या 50 वर्षापूर्वी झालेले आहेत, ते आता सगळे परत नवीन बनवायचे आहेत। मग आपल्याकडच्या मुलांनी जर सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं तर त्यांना एक 5-10 वर्षामध्ये फॉरेनच्या जॉग्राफीजमध्ये खूप चांगली मागणी येईल। त्याच्यामुळे मुलांनी पारंपरिक विचार न करता, कारण ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, अभियांत्रिकी करायचं, सगळ्यांना कॉम्प्युटरमध्ये करायचं आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे पण त्यांना AIला हात लावायचं नाही आहे, कोणाला वकील व्हायचं आहे पण मॅथमॅटिक्स शिकायचं नाही आहे, असं आता चालणार नाही। तुम्हाला मॅथमॅटिक्स, विज्ञान ह्या सगळ्यांचा अभ्यास चांगला करावा लागेल तर तुम्ही AIच्या युगामध्ये पुढे राहाल।